आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर आज चर्चा होणार आहे आणि विशेष करून पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातल्या पाकिस्तानी नागरिकांच्या संदर्भात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानातून निर्माण झालेल्या वादाचे या बैठकीमध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे। तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी रहिवाशांच्या अनुषंगाने काही ठोस निर्णय घेतले जाऊ शकतात असंही कळतंय। त्यामुळे आज या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। राज्य मंत्रिमंडळाची आज ही महत्त्वाची बैठक आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, आज ही अत्यंत महत्त्वाची बैठक राज्य मंत्रिमंडळाची असेल कारण याला पार्श्वभूमी पहलगाम हल्ल्याची आहे। काय या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात का? कुठले कुठले मुद्दे आज चर्चेमध्ये असण्याची शक्यता आहे? निश्चित अनुपमा, खरं तर पहलगाम हल्ल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मोठं वातावरण पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात निर्माण झालं होतं। राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिकांना महाराष्ट्रातून बाहेर जाण्यासाठी जी काही कारवाई होती ती करायला सुरुवात केली होती। या सगळ्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते असं कळतंय। मुख्यत्वे पाकिस्तानी नागरिकांवर जी काही कारवाई झाली आहे त्याचा या बैठकीमध्ये उल्लेख होऊ शकतो। त्यासोबतच महाराष्ट्रातल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी या दोन्ही नागरिकांच्या संदर्भामध्ये जे अनधिकृतपणे अनेक वर्षांपासून किंवा काही कालावधीपासून महाराष्ट्रात राहत आहेत त्यांना कशा प्रकारे महाराष्ट्रातून बाहेर काढलं जाऊ शकतं याची देखील चर्चा या बैठकीत होऊ शकते। जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की योगेश कदम शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या संदर्भामध्ये त्यांच्या संख्येवरून जे विधान केलं आणि त्यावरून जी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती यावर सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। मंत्र्यांनी अशा प्रकारची विधानं टाळावीत, जरी ब्रीफिंग असलं तरी सुद्धा पूर्व संमती घेतल्याशिवाय कुठलीही विधानं करू नयेत याबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून काही सूचना दिल्या जाऊ शकतात असं देखील कळतंय। त्यासोबतच राज्यातलं कृत्रिम वाळू धोरण जे गेल्या काही दिवसांपासून प्रस्तावित होतं त्याची देखील निश्चिती या बैठकीमध्ये होऊ शकते, त्यावर देखील शिक्कामोर्तब होईल असं देखील कळते। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधल्या पाणी साठ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। अनेक महत्त्वाची धरणं आहेत ज्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती आहे, पाण्याची आकडेवारी आहे ती खालावलेली आहे, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणी पुरवठा केला जातोय। पाणी टंचाईचं देखील संकट मोठ्या प्रमाणात निर्माण झालंय। या अनुषंगानं पाणी पुरवठा असेल, पाणी साठा त्या सगळ्या संदर्भातली माहिती असेल आणि जनावरांच्या अनुषंगानं काही चाराचं धोरण, चारा छावण्या असतील किंवा या सगळ्याच अनुषंगानं काही महत्त्वाचे निर्देश या बैठकीमध्ये दिले जाऊ शकतात असं कळतं। त्यामुळे एकंदरच विविध प्रश्नांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। त्यामुळे अंतिमतः काय चर्चा होते आणि महत्त्वाचे निर्णय काय होत आहेत यातला की अजेंडा असा आहे, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानी आणि बांगलादेशींच्या संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाऊ शकतात। त्यामुळे सरकार या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई करते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। निश्चित ओम, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर।